गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आपण जाणार आहोत पुण्यातल्या सुंदर एका अशा मंदिरात, जे की स्वामीनारायण मंदिर आहे, जे नरे इथे आहे। आणि चला तर आपण व्हिजिट करूया। तर पुण्याच्या ट्रॅफिक मधून मार्ग काढत निसर्गरम्य रस्त्याने आपला प्रवास सुरू झाला। पुण्यातून कात्रजच्या दिशेला जाताना आजूबाजूचा परिसर खूपच सुंदर दिसत होता आणि काही वेळातच आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर पोहोचलो, म्हणजेच कात्रजच्या स्वामीनारायण मंदिरात पोहोचलो। तर हे पहा, आपण आलो आहोत श्री स्वामीनारायण मंदिरात। इथे आल्यावर मंदिराचे हे मुख्य द्वार किती भव्य आणि सुंदर आहे ना। मंदिराची ही नक्षीकाम केलेली दगड वास्तू पाहून मन अगदी प्रसन्न झाले। इथला परिसर खूप मोठा आणि स्वच्छ आणि खूप शांत होता। कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी एक उत्तम ठिकाण मी तुम्हाला हे सजेस्ट करेन। मंदिराच्या शिखराची कारागिरी खरंच पाहण्यासारखी आहे। तुम्ही जर सकाळी 7:30 ते 10च्या दरम्यान इथे आलात तर तुम्हाला शांतपणे दर्शन घेता येईल। तर हे मंदिर राजस्थान मधील लाल दगड आणि धौलपूरच्या दगडांपासून बनलेलं आहे। यावर केलेलं कोरीव काम अक्षरशः थक्क करणारं आहे। या मंदिरात एवढी शांतता आहे की असं जाणवतच नाही की हे मंदिर हायवेच्या खूप जवळ आहे। हे मंदिर दुपारी 1 ते 4 बंद असतं, त्यामुळे 4 नंतर ना तुम्ही 8:30 पर्यंत जर इथे आलात तर हे मंदिर तुम्हाला पाहण्यासाठी भेटेल आणि इथे जे लाइटिंग होतात तेही तुम्हाला पाहण्यास भेटेल। तसेच इथे प्रवेश हा विनामूल्य आहे आणि पार्किंगसाठी ही मोठी जागा आहे। तुम्ही 4 व्हीलर 2 व्हीलर ही पार्क करू शकता। मंदिरांच्या भिंती, खांब आणि छतावर अत्यंत बारीक आणि सुंदर कोरीव काम करण्यात आलेलं आहे। यामध्ये 10,000 पेक्षा जास्त शिल्पे आहेत। या मंदिराच्या बांधकामात पोलाद म्हणजे स्टीलचा वापर न करता केवळ दगडांच्या साह्याने हे मंदिर उभारलं गेलेलं आहे। मुख्य मंदिरात भगवान स्वामीनारायण, अक्षर पुरुषोत्तम महाराज आणि इतर गुरूंच्या मूर्त्या आहेत। तसेच येथे सीताराम, राधाकृष्ण, शिव पार्वती यांच्याही मूर्तींचे दर्शन घेता येते। दर्शनानंतर मंदिराच्या बाहेरील बागेत फेरफटका मारताना खूप सुंदर वाटतं। इथे चरणकमल दिसले, जिथे अनेक लोक तिथे नतमस्तक होतात आणि कॉइन टाकून त्यांच्या मनोकामना मागतात। सूर्यास्ताच्या वेळी तर हे मंदिर अजूनच उजळून दिसते। मित्रांनो, जर तुम्हाला पुण्याच्या शांत आणि अतिशय सुंदर ठिकाणी जायचं असेल तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे। आणि तुम्हाला या व्हिडिओचा अनुभव कसा वाटला मला नक्की सांगा। तर या व्हिडिओचा एंड करण्यासाठी आम्ही पोहोचलो सारसबागेच्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी। बाप्पाचं दर्शन केलं। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? जर तुम्हाला पुणे आणि आसपासच्या परिसरात फिरायचं असेल तर कात्रजच्या या मंदिराला नक्की भेट द्या। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। आणि हो, तुम्हाला कात्रजच्या या मंदिरातली कोणती गोष्ट सर्वात जास्त आवडली कमेंटमध्ये मला नक्की सांगा।